कल्याण डोंबिवलीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आज मोठा धक्का बसलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात जाहीर प्रवेश केलाय। दीपेश म्हात्रे, जयेश पुंडलिक म्हात्रे, रत्नताई म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या सर्वांचं इथं हार्दिक स्वागत। हा प्रवेश आज भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच माजी मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झालाय। या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ठाकरेंच्या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे। शहराध्यक्ष सुहासभाऊ थोरात, घनश्याम पवार, दिलीप थोरात, ओम पवार, दादू हनवते, आपले त्यानंतर उल्हासनगरची नाव घेतो मी। हो याचबरोबर कल्याण पूर्वेतील सुप्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड आणि शिवसेना माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांनीही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपाचा झेंडा हाती घेतलाय। या प्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात नवा समीकरणाचा खेळ सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत। भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। जनतेच्या विकासाची कामं करणं आणि लोकांच्या अडीअडचणीला न्याय देणं यासाठी आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीत राहून काम करेन। तुम्हाला पक्षामध्ये आल्यानंतर कुठलं पद तुम्हाला दिलेलं आहे? नाही, पक्षामध्ये तर आता तर जस्ट माझा प्रवेश झालेला आहे। पद मी कुठलं मागितलेलं नाही। पक्षाला योग्य वाटेल तो निर्णय पक्ष घेईल आणि पक्षाच्या शिस्तीप्रमाणे मी काम करेन। आताच जसं प्रदेशाध्यक्षांनी आपल्या सर्वांना सांगितलं की जो महापौर या ठिकाणी बसेल तो महायुतीकडनंच दिला जाईल आणि महायुतीचा महापौर या महापालिकेमध्ये बसेल। मी कुठल्याही कमिटमेंटसाठी इथे आलेलो नाही। सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। कमिटमेंटचा काही विषय नाही, परंतु चांगल्या पद्धतीने लोकांच्या 65 इमारती असतील, डोंबिवलीतले अनेक प्रश्न असतील, ज्या प्रश्नांना न्याय देण्याचं आश्वासन मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि त्या जनहिताच्या कार्यासाठी मी आज प्रवेश केला। ठाकरेच्या शिवसेनेवर तुम्ही नाराज आहात का म्हणून तुम्ही प्रवेश केला? माझी कोणावरही नाराजी नाही। मी कोणावरही नाराजी आज व्यक्त करणार नाही आणि माझी कुठल्याही पक्षावरती, ज्या पक्षामध्ये आपण अनेक वर्ष काम केलं त्या पक्षामध्ये मला त्यांनी नेहमी चांगली संधीच दिली आणि मी त्यांचा देखील आभारच मानतो आणि आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो। दीपेश, भारतीय जनता पार्टीच का नेमकं काय? आज आपण बघत असाल तर देशामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आणि पारदर्शक काम देण्याचं काम करतायत, त्यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला। काही मोजक्या 10-12 नगरसेवकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये कल्याण मधल्या या सर्वांनी प्रवेश केला। प्रत्येकाचा मुहूर्त असतो, त्यामुळे प्रत्येक मुहूर्त सगळेजण पाहत आहेत आणि मुहूर्त ठरलाय या महानगरपालिकेला एक पारदर्शक असा महापौर देणं आणि तो महायुतीचा देणं हेही ठरलंय। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की तो महायुतीचा म्हणजे नक्की कोणाचा, तर तो उलगडा एवढा लवकर करणं हे योग्य नाही, परंतु नक्की करायचं आहे की पारदर्शकपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये महापौर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो भारतीय जनता पार्टी देईल याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो। आणि त्या व्यतिरिक्त उल्हासनगर महानगरपालिका जी आहे, या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्ष
आमच्या बरोबर काम करणारे विविध पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, प्रधानजी या व्यतिरिक्त अनेक असे कार्यकर्ते, फक्त भालेराव सारखे कार्यकर्ते, या सर्वांनी आज हे उल्हासनगरमध्ये सुद्धा प्रत्येक पॅनल मधील असणारा एक सक्षम असा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केला. खर तर ही यादी जवळजवळ प्रमुख कार्यकर्त्यांची 150 ते 200च्या जवळपास आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये एवढी यादी देणं किंवा बोलणं हे योग्य ठरत नाही. म्हणून आज मी सर्वांची खर तर माफी मागून एवढंच सांगतो की मी बाकी सर्वांची नावं ती जरी घेतली नसतील तरी ती पूर्ण यादी जी आहे ती यादी प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नक्की पोचवेन. विशाल वाघमारे, जनशक्ती, डोंबिवली.